उपमुख्यमंत्री अजित पवार के सीएम पद के ऑफर और पूरी एनसीपी के महायुति में शामिल होने वाले बयान से राज्य की सियासत में एक नया मोड़ आ गया है। इस बीच उन्हीं के पार्टी के मंत्री धर्मराव आत्राम ने भी कहा कि अजित दादा ने जो कहा वो सत्य है। अगर ऑफर पहले दिया होता तो पूरी पार्टी आती। वैसे जो हुआ सो हुआ। अब विधानसभा चुनाव में उनकी पार्टी ने महायुति गठबंधन से 80 से 90 सीटें मांगी है। साथ ही उन्होंने कहा कि चुनाव के बाद जो अधिक सीट लेकर आएगा उस पार्टी का सीएम बनेगा। इसमें कोई आपत्ति नहीं है। काल जे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, डेप्टी सीएम महाराष्ट्र सरकार, त्यांनी जे बोललं ते खरंच आहे। जर पहिले ऑफर दिला असता तर पूर्ण पक्षाचा पक्ष आला असता आणि ते मुख्यमंत्री झाले असते, तितकंच खरं आहे। परंतु आता सुद्धा आपल्याला ते मागच्याच गोष्टी गेला तरी आज येणारा जे निवडणूक आहेत 3 महिन्यामध्ये, त्यामध्ये मागेच आम्ही सांगितलं होतं की 90 सीट आम्ही 80 ते 90 सीट आम्ही मागणार आणि त्याच्यापैकी 100% सीट आपण कसं काय आपल्याला जे काय आपला महायुतीमध्ये ठरेल ते जे सीट्स येतील ते आमच्या मला वाटते आमचा सर्वात मोठा पक्ष म्हणून या राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीचं सरकार पुन्हा येईल। इसके साथ ही मंत्री धर्मराव आत्राम ने विधानसभा चुनाव को लेकर विपक्षी गठबंधन पर फिर से निशाना साधा। उन्होंने कहा कि सीएम की कुर्सी 1 लेकिन नेता 3, ऐसे में सभी मुख्यमंत्री बनना चाहते हैं। अब चुनाव परिणाम में पता चलेगा कि कौन सीएम बनेगा। साहेबांना वाटलं असतं तर मुख्यमंत्री अजितदादा केव्हाच झाले असते, परंतु त्यांना कुठेतरी फार मोठा राजकीय दृष्टिकोनातून डावलण्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला आहे। तितकं खरं आहे। आपण पाहतो की इतकं सतत आपण राष्ट्रवादीचे जास्त जागा असल्यानंतर सुद्धा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी दादांना डावलण्याचा प्रयत्न घरातूनच झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना खंत व्यक्त केलं ते काही खोटं नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं जे विजन आहे, एक डॅशिंग लीडर आहेत राज्यामध्ये, जे सांगतात ते करतात। 10 वेळा त्यांनी राज्याचं बजेट दिल्यानंतर आता जे बजेट दिलेलं आहे हा लोकहिताचं बजेट आहे, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं बजेट आहे, शेतकऱ्यांना सुद्धा न्याय दिलेला आहे, मुलांना न्याय दिलेला आहे, मुलींना न्याय दिलेला आहे, असं प्रकारचं बजेट आपण यावेळी दिलेलं आहे। लाडली बहना योजना को लेकर उठ रहे सवाल पर उन्होंने जवाब देते हुए कहा कि वर्तमान सरकार ने सोच समझकर ही ये निर्णय लिया है। पहा, हे बजेट राज्य सरकारचं बजेट आहे आणि राज्याला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे आमचा निधी आहे, आमच्याकडे जे निधी उपलब्ध आहे ते लोकांच्या हिताकरता खर्च झाला पाहिजे। फक्त पगारावर खर्च न होता लोकांच्या हिताकरता लोकांना कुठेतरी न्याय देण्याचा भूमिका झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून हा बजेट सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा हा लोकहिताचं बजेट आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोक आता सगळे रांगा लागलेल्या आहेत की आम्हाला मदत जे राज्य सरकार देत आहे ते मोठ्या रांगा, कम्प्युटरसुद्धा फेल झाले, इतका मोठे लाईन लागलेले आहेत।